ओझर नगर परिषद पंचवार्षिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीच्या वतीने आज हॉटेल प्रिया गार्डन येथे कार्यकर्ता संवाद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी माजी केंद्रीय मंत्री भारतीताई पवार, भारतीय जनता पार्टी जिल्हाध्यक्ष यतीनभाऊ कदम, भारतीय जनता पार्टी माजी जिल्हाध्यक्ष शंकरराव वाघ, ओझर नगर परिषद निवडणूक प्रभारी सुनील भालेराव, भारतीय जनता पार्टी जिल्हा कोषाध्यक्ष नितीन अण्णा रामू जाधव, भारतीय जनता पार्टी माजी शहराध्यक्ष दिलीपराव मंडलिक, ओझर शहर मंडल अध्यक्ष संतोषजी सोनवणे, नंदलाल नावंदर, त्याचप्रमाणे ओझर शहर मधील आजी माजी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। ताई, आवाहन करा, ओझरमध्ये नगर परिषद निवडणुका आहेत, 1 ते 27 आणि थेट नगराध्यक्षाला निवडून देण्यासाठी सगळ्यांना मनपूर्वक आज विनंती करते की आपली ओझर नगर परिषदेची निवडणूक ही 2 तारखेला मतदान आहे आणि कमळ या चिन्हावर आमच्या सर्व उमेदवारांना आशीर्वाद द्यावे, त्यांना मतदान करावे आणि या विकासाच्या वाटेवर सर्वांनी सहभागी व्हावे, साथ द्यावी आणि परत एकदा या आमच्या इथल्या भागाला विकासाच्या दृष्टीने पुढे नेण्यासाठी सगळ्यांनी मतदान करावे। धन्यवाद। जय श्रीराम। ओझर नगर परिषदेच्या या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टी संपूर्ण ताकदीनिशी स्वतःचा पॅनल इथं भारतीय जनता पार्टीने उभा केला आहे। नगराध्यक्ष आणि तसेच 13 वार्डामध्ये 27 उमेदवार या ठिकाणी भारतीय जनता पार्टीने दिलेले आहेत। आमचे जिल्हाध्यक्ष यतीनभाऊ कदम यांच्या नेतृत्वाखाली आणि सर्व भारतीय जनता पार्टीच्या ज्येष्ठ श्रेष्ठ पदाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली या निवडणुकीला भारतीय जनता पार्टी मोठ्या ताकदीने सामोरे जात आहे। आज आपले माजी केंद्रीय मंत्री भारतीताई पवार या स्वतः आज कार्यकर्त्यांशी इथं संवाद साधून या निवडणुकीची माहिती त्यांनी घेतलेली आहे आणि आपल्या सर्वांच्या त्यांच्याही लक्षात आलेलं आहे आणि सर्वांच्या लक्षात आलं आहे की भारतीय जनता पार्टी या ओझर शहरामध्ये पहिला नगराध्यक्ष हा भारतीय जनता पार्टीचाच असेल। परिस्थिती या ठिकाणी निर्माण केलेली आहे। येणाऱ्या काळामध्ये आम्ही सर्वजण भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते या शहरामध्ये भारतीय जनता पार्टीची एखादी सत्ता येईल आणि या शहराचा विकास हा भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात होईल यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्नशील आहोत। ओझर नगर परिषदेच्या निवडणुकीला सामोरे जात असताना ओझर शहरातील सर्व भारतीय जनता पार्टीच्या ज्येष्ठ युवा कार्यकर्त्यांनी पूर्णपणे मेहनत घेत आहेत। त्यांनी निवडणूक आपल्या हातात घेतलेली आहे आणि सर्व प्रामाणिकपणे काम करत आहेत। त्यामुळे माझ्या मनात कुठलीही शंका नाही की आपला नगराध्यक्ष अधिक 27 नगरसेवक त्या ठिकाणी हमखास आपले निवडून येतील। त्यात आज भर म्हणून आपल्या माजी केंद्रीय मंत्री माननीय भारतीताई पवार असतील, माजी जिल्हाध्यक्ष शंकरअण्णा वाघ असतील, खास नाशिकहून या ठिकाणी मागील 4 दिवसांपासून पूर्ण वेळ देणारे आमचे अनिलजी भालेराव साहेब असतील आणि आमची सर्व भारतीय जनता पक्षाची टीम, मंडलाध्यक्ष संतोषजी सोनवणे असतील, माजी शहराध्यक्ष आमचे दिलीप मंडलिक असतील आणि उपस्थित सर्वच टीम हे आम्ही सर्वजण प्रामाणिकपणे काम करतोय आणि निश्चितरित्या केंद्रात आहे, राज्यात आहे, ओझरमध्ये देखील कमळ हे या ठिकाणी आणि भारतीय जनता पक्षाचा झेंडा या ओझर नगर परिषदेवर फडकणार।